नक्षलवाद्यांच्या दंडकारण्य समितीचा सदस्य तसेच गडचिरोली जिल्ह्याचा सूत्रधार नांगसू मनसूर तुमरेट्टी उर्फ गिरीधर व त्याची पत्नी संगीता उर्फ ललिता चैतू उसेंडी या दोघांनीही शनिवारी 22 जून रोजी उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर गडचिरोली पोलीस मुख्यालयात आत्मसमर्पण केले। 1996 मध्ये नक्षल चळवळीत भरती झालेल्या गिरीधरने विविध दलांमध्ये काम केल्यानंतर विभागीय समिती सदस्य, कंपनी क्रमांक 4चा कमांडर, दंडकारण्य स्पेशल झोनल समिती सदस्य, कंपनी क्रमांक 10चा प्रभारी तसेच दक्षिण गडचिरोली विभागीय समितीचा सचिव म्हणून काम केले आहे। नक्षल्यांच्या राजकीय आणि लष्करी हालचालींचा प्रभारी म्हणून गिरीधरची ओळख होती। गिरीधरवर 179 गुन्ह्यांची नोंद आहे। त्यात 86 चकमकी आणि 15 जाळपोळीच्या गुन्ह्यांचा समावेश आहे। महाराष्ट्र शासनाने त्याच्यावर 25 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते। गिरीधरची पत्नी संगीता उर्फ ललिता चैतू उसेंडी ही 2006 मध्ये कसनसूर दलममध्ये भरती झाली। 2011 ते मे 2020 पर्यंत ती छत्तीसगडमधील माड दलममध्ये कार्यरत राहिली। त्यानंतर जून 2020 मध्ये तिची दक्षिण गडचिरोलीत बदली होऊन तिला भामरागड दलममध्ये विभागीय समिती सदस्यपदी बढती मिळाली। तिच्यावर 18 गुन्ह्यांची नोंद असून त्यात चकमकी आणि जाळपोळीच्या गुन्ह्यांचा समावेश आहे। महाराष्ट्र शासनाने तिच्यावर 16 लाखांचे बक्षीस जाहीर केले होते। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संविधानाचे पुस्तक, शाल आणि श्रीफळ देऊन दोघांचाही सत्कार केला आहे।